ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जानेवारीच्या भागामध्ये फायनली सुमन अर्जुन सायली यांची भेट झालेली आहे. त्या व्हिडिओमुळे सुमनचं लोकेशन अर्जुन आणि सायली यांना सापडल्या कारणाने आता पुढे दोघं जण सुमनला सोडवण्यासाठी आलेली आहेत आणि फायनली सुमनची सुटका झाली. नक्की कसं घडलंय, काय घडलंय सगळं इकडे कल्पना सायलीला तयार करत असते. ज्या वेळेला कल्पना तयार करत असते, या दोघी जणी येतात आणि द्या आम्ही तयार करतो असं आता म्हणायला लागतात. कल्पना म्हणते, "अरे वाह! तुम्ही तयार करताय म्हणजे काही प्रश्नच नाहीये." मग आता कल्पना आपल्या हातातलं सगळं सामान त्या दोघींकडे देते आणि दोघी सायलीला छानपैकी तयार करायला लागतात. इकडे सायलीला दागिने घालत असताना नंतर काव्या सांगते, "खरंच खूपच छान दिसती आहेस तू." असं म्हणत असतानाच इकडे आता सायली सुंदर तयार होते, हलव्याचे दागिने घालते आणि तितक्यात ना अर्जुन तिकडे आलेला आहे. अर्जुन आपल्या बायकोला पाहतो आणि त्याच्या तर पायाखालची जमीनच हादरते. बायकोला बघून त्याला इतका आनंद झालेला असतो आणि तो आता तिच्याकडे एकटक पाहतच बसतो. बरं आता हे सगळं चालू असताना आता इकडे लगेचच सांगायला लागते, "अस्मिता बघ ना सायली, अगं याला मी सांगतेय की तू पण दागिने घाल, पण हा काही ऐकायलाच तयार नाहीये. हा काही दागिनेच घालत नाहीये. आता तूच सांग बरं तुझ्या नवऱ्याला." यावरती सायली म्हणते, "असं कसं? तुम्हाला दागिने तर घालायलाच लागणार आहेत." त्यावरती तो म्हणतो, "नाही, नाही हं, दुसरं काहीही काम सांगा. दागिने वगैरे मी काही घालणार नाहीये." यावरती सायली म्हणते, "असं कसं म्हणताय? दागिने तर तुम्हाला घालायलाच पाहिजेत." यावरती तो म्हणतो, "नाही म्हटलो ना मी, तर आता मी दागिने घालणारच नाही." यावरती सायली म्हणते, "असं काय करताय अहो?" यावरती बाकी सगळे म्हणायला लागतात, "हे बघा, तुम्हाला दागिने घालायलाच लागतील." यावरती अर्जुन म्हणतो, "काय जबरदस्ती काय आहे ही?" यावरती सायली म्हणते, "ठीक आहे. जर तुम्ही दागिने नाही घातलेत ना, तर मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाहीये. मी 4 दिवस बोलणार नाही, कळतंय का?" असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा नरमतो आणि तो म्हणतो, "ठीक आहे, चालेल. आता बायको म्हणते म्हणजे दागिने मला घातलेच पाहिजेत." असं म्हणत तो दागिने घालण्यासाठी तयार झालेला आहे. बरं आता तो दागिने घालण्यासाठी तयार झाल्यावरती सायली स्वतःहून त्याला दागिने घालायला लागते आणि त्यानंतर "हे नको, ते नको, इतकंच पाहिजे, तितकंच पाहिजे." असं ती म्हणत असताना काव्या म्हणते, की "मला कॉल आलेला आहे, मी जरा कॉल घेते." आणि काव्या कॉल घेण्यासाठी बाहेर जाते. ज्यावेळेला कॉल घेण्यासाठी काव्या बाहेर जाते, तोपर्यंत तिकडे आता नागराज फोनवरती बोलत असतो. इकडे तोपर्यंत सायली आता अर्जुनला छानपैकी दागिने घालते. अर्जुनला ते सगळं ऑकवर्ड वाटत असतं, पण आता सायली बोलणार नाही म्हटल्यावरती त्याला आता हे सगळं जमणार नसतं. म्हणून फक्त आणि फक्त सायलीसाठी त्यांनी आता दागिने घातलेले असतात आणि "बाद झाले आता इतके दागिने बायको" असं म्हणत तो आता सायलीला थांबवतोय. तोपर्यंत इकडे भूमी आणि इकडे सखी या दोघी जणी पाहत असतात आणि किती प्रेम आहे ना तुमच्या दोघांच्यामध्ये. खरंच तुमची पहिली मकर संक्रांती किती सुंदर जाईल. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली, "अगं तुझं खरं तर कमाल आहे. म्हणजे बघ ना, तुझी सुद्धा पहिली मकर संक्रांती असून तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता किती आनंदाने भाग घेतलास. खरंच मला तुझं कौतुक करावंसं वाटतं." यावरती ती म्हणते, "माझी कसली गं संक्रांत? माझ्या संक्रांतीला काही अर्थ नाहीये." त्यावरती ती म्हणते, "असं का म्हणतेस? असं नको म्हणूस. हे बघ तुझी सुद्धा संक्रांत खूप छान पद्धतीने साजरी होणार आहे. नको तू चिंता करू." असं म्हणत ती सखीला समजवते. पण सखी मात्र आता या सगळ्यामध्ये उदास आहे आणि भूमी सांगते, "हे बघ नको काळजी करू. जसा वेळ जाईल ना, तसं सगळं सुंदर होत जाईल." असं म्हणत दोघी जणी सखीला समजावतायत. इकडे आता नागराज बाहेर आलाय आणि तो फोनवरती बोलतोय, "काय एक काम धड करता येत नाहीये. तुम्ही आता तरी तिच्यावरती नीट लक्ष ठेवाल ना?" त्या दिवशी दोघं जण होते तर सांगतायत, की डबल चार्ज हवे, डबल चार्ज हवे. चार्ज मात्र तुम्हाला डबल हवे, पण काम तुम्हाला सिंगल सुद्धा करायला नको. ते काही नाहीये. जरा नीट लक्ष देऊन काम करा. नाहीतर नाहीतर तुम्हाला कसलाच मोबदला मिळणार नाहीये." असं म्हणत तो आता त्यांच्यावरती चांगलाच चिडलेला आहे. त्यावरती इकडे आता काव्या ऐकते, की कुणाबद्दल बोलतायत हे? आणि त्यावरती लगेचच तो सांगायला लागतो, "हे बघ, तिचा व्हिडिओ बनव आणि मला पाठव. जेणेकरून मला इकडे निवांत राहता येईल, की ती तिकडे व्यवस्थित किडनॅप आहे म्हणून." असं म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो, "हो, पण तुम्ही आम्हाला कुठे सांगितलं होतं, की आतमध्ये तुम्ही महिपत शिकरे यांना आता ठेवलं होतं ते?" यावरती तो म्हणतो, "आता काय उपयोग नाही. तू महिपत शिकरेचा उदो-उदो करत बसू नको. कारण काय माहिती का, तो आता जेलमध्ये आहे. त्यामुळे मीच तुझा आता बॉस आहे.
जे काही आहे ते लवकरात लवकर आता करायचंय. कळतंय? असं म्हटल्यावर ती काव्या हे ऐकते आणि तिला कळत नाहीये कोणत्या बाईबद्दल बोलतायत. म्हणून आता काव्य आत आले आणि सगळ्यांना लक्ष वेधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण कुणाचं लक्ष नाहीये. सगळेजण अर्जुन आणि सायली यांचं आता हळदी-कुंकवाचा सण साजरा करण्यामध्ये लागलेले आहेत. ज्यावेळेला हळदी-कुंकवाचा सण साजरा होतोय, कल्पना म्हणते, "चला, आपण पुढचे सगळे प्रोग्राम सुरू करायला घेऊया." मग अर्जुन आणि सायली यांचे पुढचे सगळे प्रोग्राम सुरू करायला घेण्यात येतात आणि आता सगळेजण छानपैकी अर्जुन सायलीकडे पाहत आहेत. सगळं छान चालू आहे. इकडे काव्याला माहिती कळाले, पण नक्की काय खरं आहे? त्या सुमन काकूबद्दलच ते बोलत असतील का? हे सगळं तिच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे आणि ती आता हे सगळं आकाश आणि भूमी इकडे अर्जुन आणि सायली या दोघांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काव्य आता काय करू, काय करू? अर्जुन सायलीपर्यंत कसं पोहोचू? यासाठी प्रयत्न करत आहे. तोपर्यंत प्रतिमा, कल्पना, पूर्णाजी, अस्मिता या तिघांना औक्षण करतायत, तिळगुळ देतायत आणि छानपैकी आता संक्रांतीचा प्रोग्राम साजरा करतायत. मग सायली सुद्धा सगळ्यांना तिळगुळ देते. पूर्णाजी म्हणते, "तुम्हाला माहिती आहे का? सायलीने वाण म्हणून स्वतः रुजवलेली रोपटी आता तुम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे." आणि सायलीने स्वतः रुजवलेली रोपटी आता सायली एक-एक करत सगळ्यांना देणार असते. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना सायली येते नागराजकडे आणि "नागराज काका, इथे एकटे का बसलायत तुम्ही? आणि तुम्ही इथे असे अचानक कसे काय आलात?" यावरती तो म्हणतो, "काय करू न येऊन सांग मला तू सायली." सतत डोक्यामध्ये विचार लागून असतो. ते म्हणजे कशी असेल ही, कशी नसेल हा विचार सतत असतो. सुमन कुठे असेल, कशा अवस्थेमध्ये असेल, मला काही कळत नाहीये आणि म्हणून म्हणून आपलं मन रमवायला मी इथे आलेलो आहे. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, "कसं आहे ना, आमच्या घरामध्ये कोणीही असो, कसंही असो, आम्ही त्याचं स्वागत करतो म्हणजे करतो. मग तो दुश्मन असला किंवा काहीही करणारा असला तरी आमच्या घरातला पाहुणा हा पाहुणा असतो. म्हणून पाहुण्यासारखंच आम्ही त्याला ट्रीट करतो." असं म्हणत तिने नागराजला चांगलाच टोळा लगावलाय. नागराज आता काहीच बोलत नाहीये. त्याला आता सायली तिळगुळ देते आणि तिळगुळ देऊन ती आता सुमन काकूंचा काहीतरी पत्ता लवकर लागायलाच पाहिजे. नागराज विचार करतोय, एकंदर यांच्या बोलण्यामधून मला नाही वाटत की यांना संशय आलाय की सुमन माझ्याकडे आहे. म्हणून नागराज जरा बिनधास्त आहे. सायली त्याला देते आणि तिकडून निघून जाते. त्यानंतर मग तोपर्यंत आपल्याला दाखवलं जातं, इकडे आता धावत पळत साक्षी घरी आलेली आहे आणि तिची अवस्था बघून इकडे सचिनला जरा धक्काच बसलेला आहे. सचिन या सगळ्यामध्ये तिला आता बोलतोय, "काय गं, हे काय आहे सगळं?" यावरती साक्षी काही बोलत नाही, नुसती हमसाहुमशी रडत आहे आणि त्यावरती सचिन म्हणतोय, "अगं काय आहे हे? अगं सॅम, सॅम बोल ना, अशी अवस्था तुझी कुणी केली?" यावरती ती आता रडायला लागते आणि त्यावरती तो म्हणतो, "अगं सांगशील तर मला कळेल ना, की आता तुझी अवस्था ही कुणी केलेली आहे म्हणून." यावरती ती रडायला लागते आणि त्यानंतर तो म्हणतो, "बोल ना, सॅम, तू मला सांग ना लवकर काय झालंय ते." यावरती ती सांगायला लागते. अरे, ती काहीतरी वेगळीच घटना सांगते. ती हे सांगतच नाहीये, की मला अडकवलं होतं किंवा माझ्या बाबतीत काय घडलं होतं. हे काही ती बोलायला मागतच नाहीये. ती आता वेगळीच एक घटना रंगवून सांगायला लागते. ती आता सांगायला लागते, "काय सांगू तुला? अरे, मी ज्या ठिकाणी गेले होते ना, त्या ठिकाणी आता एका समोरच्या गाडीला आग लागली होती. समोरच्या गाडीला आग लागली म्हणून ती विझवण्यासाठी मी आता खाली उतरले. खाली उतरल्यावरती मी पाहते तर काय, ती आगीचा खूपच मोठा भडका उडाला आणि त्यानंतर मी तिथे बघायला गेले, तर तो भडका खूपच वाढला. त्यानंतर मला काही कळलंच नाही. मी तिकडे पडले. नंतर माझ्या कारमध्ये आले. मला कितीतरी वेळ काही शुद्धच नव्हती. मी कारमध्येच पडून होते." असं म्हणत ती खोटी कहाणी सांगते. पण इकडे का कुणास ठाऊक पण सचिनला संशय आलेला आहे. ही जे काही बोलते आणि ही जे काही करतीये, म्हणजे जी काही वागतेय, त्याच्यावरून वाटत नाहीये की इतका साधा सोपा प्रकार घडलेला असेल. काहीतरी महाभयंकर घडलंय, ही मात्र गोष्ट नक्की, असा तो मनातल्या मनात विचार करतोय. काय घडलं असेल? काय घडलं असेल? त्याला काही कळायला मार्ग नाहीये आणि तो विचारच करत बसलेला आहे. आणि त्यावरती ती आता सांगायला लागते, "नाही रे, मला कळलंच नाही. त्या कारमध्ये कोण होतं? त्या कारमधल्या लोकांच्या सोबत काय झालं? असं काहीतरी घडतंय, पण मला काही कळत नाहीये." आणि त्यावरती सचिन विचार करतो, ही जे काही प्रकरण बोलते, ते प्रकरण साधं सोपं सरळ नाहीये. काहीतरी गडबड आहे. ही काहीतरी माझ्यापासून लपवतीये. काय लपवत असेल ही?
काय लपवत असेल? त्याच्या आता डोक्यामध्ये विचार चालू आहे आणि तो विचार करतोय, नक्कीच काहीतरी मोठं घडलंय आणि तो तिला मिठी मारतो आणि तिला सांगायला लागतो, "मला माहिती आहे, की तुला मनाला खूप मोठा धक्का बसलाय, पण तू चिंता करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. मी आहे ना तुझ्यासोबत." असं म्हणत तो आता तिला सांभाळतोय किंवा तिला मनवतोय म्हणा, तिला पटवतोय म्हणा. पण इकडे मात्र तोपर्यंत भूमी बाहेर आलेली आहे. बाहेर भूमी आल्यावरती ती आता नागराजकडे पाहते. नागराज आता इकडे काहीतरी फोनवरती बोलतोय आणि त्याच वेळेला भूमीचं लक्ष त्या फोनकडे गेलेलं आहे. त्या फोनवरती सुमनचा व्हिडिओ भूमीने पाहिलाय आणि भूमी आता लगेचच बोलते, "सुमन काकू?" असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज तिच्याकडे मागे वळून बघतो आणि हिने काही पाहिलंय का, नाही पाहिलंय का, हे मात्र त्याला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे तो आता तिच्याकडून बित्तंबात बातमी काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. "काय? काय? काय बोललीस तू?" यावरती ती म्हणते, "नाही, म्हणजे मला कळत नाहीये, की सुमन काकूंचं काही तुम्हाला समजलं का? सुमन काकू सापडल्या का?" यावरती ती म्हणते, "नाही ना, सुमन काकू सापडल्या." तो म्हणतो, "नाही गं, मी सुद्धा तिचीच शोध घेतोय, मी सुद्धा तिचीच हे करतोय, पण सुमन काही सापडत नाहीये." यावरती भूमी म्हणते, "नका तुम्ही काळजी करू, सुमन काकू तुम्हाला लवकरात लवकर सापडतील. तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो, "हो ना, भेटली तर पाहिजे सुमन. मलाच कळत नाहीये, की नक्की माझ्यासोबत काय घडतंय ते." असं म्हटल्यावरती आता ती सांगते, "हो, हो, नका काळजी करू." असं म्हटल्यावरती मग आता नागराज थोडासा बिनधास्त होतो. नशीब हिने काही ऐकलेलं नाहीये. पण आता भूमीला खूप मोठं हे लागले आणि ती आता काव्याच्या इकडे आलेली आहे. काव्या इकडे सखीला सांगते, "मला काय वाटतं माहिती का? नागराज काका बहुतेक ना सुमन काकूच्या बद्दलच कोणाला तरी बोलत होते. मला असं वाटतंय, की नागराज काकांना माहिती आहे, की सुमन काकू कुठे आहे ते." असं म्हटल्यावरती मग आता भूमी आले. भूमी म्हणते, "काय बोलतेस तू काव्या? आत्ता ज्यावेळेला मी तिकडे गेले होते ना, त्यावेळेला मला सुद्धा असंच वाटलं, की बहुतेक आता हे सगळं काहीतरी माहिती आहे नागराज काकांना. त्यांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सुद्धा आहे. आपण काहीही करून आता तो जर का त्यांचा मोबाईल मिळवला, तर कदाचित आपल्याला तो व्हिडिओ पाहता येईल." आता हे सायली आणि अर्जुन या दोघांनाही काहीच बोलत नाहीत आणि त्यांचं त्यांनी आता प्लॅनिंग करायचं ठरवलंय. त्यांनी आता ठरवलेलं आहे, की काहीही झालं तरी आणि त्यानंतर लगेचच त्यांचं आता प्लॅनिंग ठरतं. तोपर्यंत भूमी इकडे आलेली आहे आणि त्यानंतर भूमी या दोघींना सांगते, "हे बघा, काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर नागराज काका आणि ह्यांचं काहीतरी भांडं आहे ते फोडलंच पाहिजे. त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ आहे. जर तो व्हिडिओ आपण आता अर्जुन आणि सायली यांना जर का घेतला, तर मात्र आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल." असं म्हटल्यावरती आता इकडे काव्या म्हणते, "काय बोलतेस?" यावरती भूमी सांगते, "हो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतीये." यावरती काव्या सांगते, मग काय करायचंय?" त्यावरती दोघीजणी मिळून आता युक्ती करतात आणि त्यानंतर सखीला पण त्याच्यामध्ये सामील करून घेतात. मग तिघीजणी मिळून आता नागराज काकांच्या इकडे येतात आणि नागराज काकांना फोटोसाठी कन्व्हिन्स करा. सखी सांगते, "नागराज काका, अहो तुम्ही माझा एक फोटो काढाल का?" यावरती नागराज म्हणतो, "हो, हो, दे ना, मी काढतो फोटो." असं म्हणत नागराज तिचा मोबाईल मागतो. ती सांगते, "माझ्या मोबाईलमध्ये इतके खास फोटो येत नाहीत. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमचा मोबाईल घ्या ना. तुमच्या मोबाईलमध्ये जर का तुम्ही फोटो काढलात तर बरं होईल." यावरती नागराज म्हणतो, "माझ्या मोबाईलमध्ये? ठीक आहे, मी काढतो माझ्या मोबाईलमध्ये फोटो." असं म्हणत नागराज आता आपला मोबाईल घेतो आणि आपल्या मोबाईलमधून सखीचे फोटो काढायला लागतो. सखी सांगायला लागते, "मला पाठवा हां नंतर तुम्ही फोटो." यावरती तो सांगतो, "हो, हो, मी तुला फोटो नंतर पाठवतो." असं म्हणत या दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे आता काव्या येते आणि, "तुम्ही कशाला फोटो काढताय? द्या इकडे, मी फोटो काढते." असं आता म्हणायला लागते. त्यावरती लगेचच नागराजचा मोबाईल ती हिसकवूनच जवळ घेते. ज्यावेळेला ती नागराजचा मोबाईल हिसकवते, त्यावेळेला नागराज थोडासा गडबडतो आणि नागराज आता सांगायला लागतो, की हे सगळं काय आहे? काय चाललंय? ह्यांचं काही कळायलाच मार्ग नाहीये." असं म्हणत तो आता विचार करतोय. बरं, आता हे सगळं चालू असताना नागराजला तो मोबाईल परत मागून घेणं हे सुद्धा काही प्रशस्त वाटत नाहीये आणि म्हणून तो गप्पच बसलेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता भूमी आले आणि भूमी सांगते, "तुम्ही काय करताय?" "मी काढते फोटो." असं म्हणत एकीकडून एक तो मोबाईल पास होत राहतो. फायनली तो मोबाईल भूमीकडे आलेला आहे.
भूमीने ताबडतोब तो व्हिडिओ सेंड करून घेतलाय आणि त्यानंतर मग आता त्यांचं काम झालंय, नागराजला तो मोबाईल दिलाय आणि त्यानंतर त्या तिकडून निघून गेलेले आहेत. तोपर्यंत आता इकडे नागराज विचार करतोय, की काय ह्यांचं चाललं होतं काय माहिती? आणि त्यानंतर तो विचार करतोय एकंदर अर्जुन आणि सायली यांच्या ह्याच्यावरून मला तर वाटत नाहीये, की यांना काही कळलं असेल म्हणून. इकडे आता लगेचच सांगायला लागतोय सचिन, की "हे बघ सॅम, काय झालंय? नक्की काही झालंय का? कोणी तुला मुद्दाम हे सगळं केलंय का?" यावरती ती विचार करते, "काय सांगू मी ह्याला? मला खरंच काही कळत नाहीये." आणि त्यावरती सचिन म्हणतो, "हे बघ, जर कुणी मुद्दाम तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर तू मला सांगू शकतेस. तू मला सांगू शकतेस, बोल ना. मी तुझी नक्कीच मदत करेन." असं तो तिला म्हणायला लागलाय. त्यावरती ती म्हणते, "नाही, मला खरंच काही कळत नाहीये माझ्यासोबत काय होतंय." आणि ती सचिनला मिठी मारते. सचिन विचार करतोय, ही जितकं बोलतेय तितकं प्रकरण साधं सोपं सरळ नाहीये. काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे खरं. इकडे तोपर्यंत नागराज निवांत बसलाय आणि तो विचार करतो, इथे बसून करू तरी काय मी? नाही, नाही, मी इथे बसण्यात काही अर्थ नाहीये. मला नाही वाटत, की मी इथे बसायला पाहिजे. मुळातच काही झालं तरी मला इकडून जायलाच पाहिजे. कारण कसं आहे ना, सुमनवरती लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. इकडे काही उपयोग नाहीये, इथे काही माझं काम नाहीये. तोपर्यंत या सगळ्या जणी अर्जुन आणि सायली यांना बित्तंबात बातमी सांगण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्या आता सांगत आहेत नागराज काकाच्या मोबाईलमधल्या व्हिडिओबद्दल आणि अर्जुन सायलीला जबरदस्त धक्का बसलाय. त्यांना आता विश्वास ठेवायलाच हे नाहीये, की नक्की काय झालंय म्हणून. आणि त्यानंतर आता इकडे तो व्हिडिओ बघितल्यावरती सुमन काकू कुठे असेल, काय असेल याच्याबद्दल साधारण आता इकडे अंदाज घेत ते दोघं जण हा सगळा प्रोग्राम टाकून आता सुमन काकूला शोधायला निघालेले आहेत. आणि नागराज काकाने सुमनला कुठे ठेवलंय किंवा साधारण त्या गोडाऊनची हे अवस्था बघून त्यांना आता अंदाज आलेला आहे, की कुठे असू शकते सुमन, काय असू शकते. आणि त्यानंतर मग आता या सगळ्यांनी जो काही प्रकार सांगितलाय, की कशा पद्धतीने नागराज बोलत होता, त्यांनी कसा व्हिडिओ मागवला आणि मग त्यानंतर आम्ही कशा पद्धतीने त्या व्हिडिओला आमच्यापर्यंत मिळवलं, हे सगळं ऐकल्यावरती आता इकडे अर्जुन सायलीने तो व्हिडिओ पाहिल्यावरती त्यांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे आणि सुमनला शोधण्यासाठी दोघं जण निघालेत. ज्या ठिकाणी सुमन आहे त्या ठिकाणी हे दोघं जण आलेत सुद्धा आणि त्यानंतर एका एका पॉइंटला ते दोघं जण तिकडून सुमनला न घेता निघतात. पण त्याच वेळेला सुमन त्यांना बघते, खुर्चीचा मोठा आवाज करते. खुर्चीचा आवाज केल्यावरती हे दोघं जण तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. धाडकन दार उघडलं जातं आणि सुमन त्या दोघांना पाहते. अर्जुन सायली सुमनला पाहतात. "सुमन काकू" असं म्हणत ताबडतोब सुमनची सुटका करून आता अर्जुन आणि सायली तिला घरी घेऊन येणार.